हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि हे पार्ट 2 आहे. आणि आता 4 वाजलेला आहे. 4 वाजता इकडं अजून चहा प्यायचा आहे. चहा काय अजून केलेलं नाही. आणि इकडे शेजारच्यांच्या रानात चाललेलो आहे मी. तिथं काय काय आहे ते पण दाखवतो. चला. रान पूर्ण मोकळं झालेलं आहे बघा. तूर कापून टाकलेलं आहे. तर लगेच गोळा करायला पाहिजे. रानात बघा किती मस्त वातावरण आहे. आणि जर आता ऊन पडलेलं आहे, कारण 2 दिवस जर आभाळ भरलेलं होतं. आता इकडं ऊन पडलेलं आहे बघा. मस्त टोमॅटोचं झाड लागलेलं आहे. आणि बारीक बारीक टोमॅटो लागलेला आहे बघा. बघा किती मस्त टोमॅटो लागलेला आहे. शेळी आहेत बघा. आणि इकडं चारा खायला सोडलेला आहेत. आणि इकडं बसलेले आहेत त्यांनी. नारळाचं झाड, गवारी, काय टोमॅटो, मिरची, वांग्याचं झाड सगळं आहे बघा. गवारी झालेला आहे. आणि काय वेळेला गवारी झाडावर गवारी, लसूण, पेरूचं झाड, कोथिंबीर. कोथिंबीर कुठं आहे? नारळाच्या डोळ्यावर. हां कोथिंबीर, तिकडे आहे कोथिंबीर. गवारी पण आहे. लागलंय काय कारली? हाय एक. आणि शेततळ पण आहे इथं बी. पेरू किती झालेला आहे. पेरू मोठं झालेलं आहे. पेरू बघा, पेरू ते पिकलेलं आहे वाटतं ते मोठं. आता पेरू हे बघा, पेरू लाल पेरू आहेत. फुटलेला आहे, पिकलेला आहे. कशी पिकलेला आहे, कच्चा आहे, कसा बी आहे पेरू. हे बघा. चिक्कूचं झाड आहे. आणि एक चिक्कू लागलेला आहे. एवढंच आहे झाड. खरं कलमी झाड आहे. चिक्कू लागलेला आहे. चला आता घरला जाऊया. चहा प्यायचा आहे. आल्यावर इकडे चहा केलं मी. आणि इकडे चहा प्यायला लागलं. चहा पिऊन ना मी शेणा आणायला गेलो. इकडे शेणा आणलेला आहे. उद्या हे सारवायचं आहे. पूर्ण परवा पाणी मारून सोडलं होतं हे बघा. सारवायचं हे. आणि आता भांडी पडलेले भांडी तेवढं घासून घेतो. इकडं भांडी घासून घेतलं आणि देवासमोर दिवा लावला. आणि इकडं त्यांनी काय तर ठेवायला लागल्यात. ते मोळा काय ठेवायला लागल्यात तिथं. आणि इकडं बाहेर चूल पेटवायचं आहे. आणि भाकरी करायचं आहे. भाकरी म्हणजे करून झालेलं. मी इकडं आत आलेलं आहे. बाहेर काय जरा दिसताना झालं आहे. आणि इकडं वांग्याची भाजी करायचं आहे. वांग्याची भाजी कसं इकडं गावाकडं कसं करतात वांग्याची भाजी, मग ते शेअर केलेलं आहे.
इकडं बघा भाकरी चपाती झालेला आहे. त्यांच्यापुरतं 2 चपात्या केलेल्या आहेत आणि भाकरी. आणि इकडं 2 वांगी घेतलेलं आहे. कोथिंबीर बघा पाण्यात ठेवलेलं आहे. किती टवटवीत आहे. त्यातला एक काडी काढून घेतलं आणि वांगी असं चिरून घेतलेलं आहे. 2च वांगी चिरलेलं आहे मी. आणि आमटी भाजी आहे. मग एक टोमॅटो चिरून घेतला, लसूण आणि कोथिंबीर तेवढंच घालायचं आहे. आणि इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि 1 चमचा तेल टाकतो. आणि त्यामध्ये लसूण आणि टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता टोमॅटो टाकतो. आणि पाणी जास्त नाही वापरायचं. आणि इकडं पाणी जास्त नाही वापरलेलं आहे. मी कच्च्यावरच काढलेलं आहे वांगी. जास्त असं शिजवायचं नाही. इकडं गावाकडं कसं वांग्याची भाजी जास्त शिजवत नाही. थोडंसं पाणी टाकून गॅसवरच तेवढंच घेतात. चटणी मीठ टाकलं, कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार टाकलं. तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. पाणी बघा मी तेवढंच घातलेलं आहे. त्यामध्ये ताट झाकून सोडतो आणि गॅसवर मस्त वांग्याची भाजी तयार झालेली आहे. तेवढंच पाणी टाकलं होतं. मग त्यामध्ये वांगी शिजलेलं आहेत, जास्त नाही तेवढंच. आणि इकडं अंड्याची पोळी करायचं आहे. आणि 1 अंडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून मिक्स करायचं आहे मीठ त्यातलं. आणि इकडं तव्यामध्ये तेल टाकलं होतं आणि अंड्याची पोळी करायला लागलो. इकडं जवारी अंडा आहे. किती पिवळं झार आहेत बघा. मस्त अंड्याची पोळी जेवायचं टाईम झालेला आहे. माझं बनलेलं आहे. चला याच जेवायला तुम्ही पण. आणि आजचं जेवण काय आहे, इकडं 1 वाटी दही घेतलेलं आहे. वांग्याची भाजी, दही आणि वांग्याची भाजी मिक्स करून मस्त लागते. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि त्याबरोबर मी 1 चमचा इकडं दही टाकलेलं आहे. आणि मिक्स करून खाऊन तुम्ही पण ट्राय करून बघा, मस्त लागते. आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.